नमस्कार, मी नरेश भोगचे सत्यप्रधान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण गोरेगाव पंचायत समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी देवेंद्र दमाळे यांनी मान्य सभापती तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। तर ते कशाचे निवेदन होते, कारण दोन बातम्या आपण बघितल्यात की देवेंद्र दमाळे यांनी जे गावामध्ये डांबर प्लांट करता सरपंच यांनी नाहरकत मासिक मीटिंगमध्ये दिला त्याचा विरोध केलेला आहे आणि गावच्या लोकांचा सुद्धा त्यांना समर्थन मिळालेलं आहे। अशामध्ये त्यांनी कशाचे निवेदन दिले? माझं नाव आहे देवेंद्र सुबेलाल दमाळे। काही दिवसापासून जे भडंगा ग्रामपंचायतच्या माध्यमातून नाहरकत प्रमाणपत्र दिल्याची चर्चा जे गाजत होती डांबर प्लॅनची NOC बद्दल, आणि हा जो डांबर प्लॅन्ट आहे गैला टोलाच्या कॉर्नरवर जे एक जागा आहे तिथे शिथिल आणि ते ग्रामपंचायत भडंगाच्या हद्दीत येणारी आहे, त्या जागेची यांनी डांबर प्लॅन करिता ग्रामपंचायतनी NOC दिली आणि NOC दिल्यामुळे पूर्ण गावकऱ्यांचा विरोध आहे। पण माझ्या मित्रांद्वारे फोनद्वारे आणि कित्येक तरी लोकांद्वारे परिचित अपरिचित जे माझे खाजगी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली का तुला काही करून टाकतील, माघार घेऊन टाक असं तसं म्हणून, त्याप्रमाणे मला वारंवार कॉल वगैरे येत होते। दुसरी गोष्ट अशी की काल मी सांगितलं होतं की एका मुलाने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती कॉलवरून। रिमाइंड कॉल केला होता मी त्याला, त्याचा कॉल आल्यानंतर। तर हा NOCचा जो मुद्दा आहे, माझ्या म्हणायचा अर्थ असा आहे की तुम्हाला NOC देण्याची गरज कशी काय पडली? ग्रामपंचायत भडंगामध्ये आम्ही निवडून दिलेले जनप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत बॉडी आणि तेथील जे सचिव आहेत, एक प्रशासकीय अधिकाऱ्याला काही हे समजूत आले नाही का? NOC देण्यापूर्वी मासिक सभेमध्ये ठराव घेतात आणि तिथे त्यांना NOC देतात ग्रामपंचायतची। जर त्याला NOC दिली, उद्या चालून तो डांबर प्लॅनचा जो आहे कंस्ट्रक्शनाच्या कामाच्या सुरुवात जर त्यांनी केली किंवा काम सुरू करेल, तर त्यानंतर तो लहान टप्प्यावरून मोठ्या टप्प्यापर्यंत वाढत जाईल आणि यामुळे सर्वत्र गावाला आरोग्याचा धोका आहे, म्हणजे सर्वात मोठा गावातील नागरिकांना आरोग्याला धोका आहे। आणि यामुळे लोकांचा जो आहे लोकांच्या घरापर्यंत प्रदूषण जाणार, प्रदूषण गेल्यामुळे त्यांचे कपडे, त्याचा डस्ट शेतकऱ्यांच्या शेतीवर जाणार, म्हणजे की कुठं ना कुठं म्हणजे एका प्रकारचा पॉयझनर घेणार आम्ही आपल्या पोटामध्ये आणि सगळ्यात मोठा विकार होणार, आजार पडणार। तर यामुळे मी आज जे आहे आज ठरवले की पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गोरेगाव तहसीलदार तसेच खंड विकास अधिकारी, माननीय तिरोळा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रांगडाले, गोरेगावचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना मी प्रशासकीय संबंधित जनप्रतिनिधी व अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे गावातील सरपंच, उपसरपंच व यांच्या बॉडीने जो NOC दिलेली आहे, यांनी ना आमसभा घेत आहे आणि मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतला आणि तो ठराव घेऊन यांनी NOC दिली, तर यांनी NOC कशी काय दिली हा सर्वात मोठा माझा प्रश्न आहे। येत्या 9 तारखेला मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार, याकरिता मी निवेदन दिलेलं आहे। तरी मी अजून सांगू इच्छितो की प्रशासकीय संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना की कलम 39(1) अनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण की यांनी जो आहे पदाचा उल्लंघन केलेला आहे। यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हायला पाहिजे व तसेच माझ्या परिवाराला व मला जीवाला धोका आहे, त्याकरिता मी पोलीस प्रशासनाशी अशी मागणी करते की मला पोलीस कायदा नियमानुसार सुरक्षा प्रदान करावी, ही विनंती। आपण सांगत आहात की गावकरी आपल्या सोबत आहेत, पण आतापर्यंत तुमच्यासोबत व्यक्तिगतरित्या कोणताही गावकरी दिसून आले नाही, त्याबद्दल काय बोलाल? तुम्ही काल जी बातमी बघितली असाल, काल रात्री मीटिंग झाली होती आमच्या गावामध्ये, गावकऱ्यांचं समर्थन आहे, सगळं काही तुम्ही बघितले असाल, तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनही बातमी प्रकाशित होत आहे। वाटल्यास तुम्ही 9 तारखेला बघून टाका किती लोक आहेत किती नाही। जर मागणी पूर्ण झाली नाही तुमची तर पुढे काय भूमिका आहे? जर मागणी पूर्ण झाली नाही तर बेमुदत आमरण उपोषण सुरू राहणार माझ्या। त्यानंतर काही लोकांचा तुमच्यावर आरोप आहे की पैशासाठी करतो। जे लोक मला म्हणतात ना लाख रुपये घेतले, 5 लाख रुपये घेतले, ह्या लोकांनी सिद्ध करून दाखवावं की मी कुठं घेतले व किती रुपये घेतले, नाहीतर त्या लोकांनी समोर येऊन म्हणावं। आपण बघितलात की देवेंद्र दमाळे यांनी कुणाकुणाला कशाचं निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या शनिवारला 9 तारखेला ते ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषण गावकऱ्यासह करणार आहेत। जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर ते येणाऱ्या वेळेमध्ये बेमुदत आंदोलन सुद्धा करणार आहेत। तर अशाच बातमी करता सत्यप्रधान न्यूजला बघत राहा। मिळूया भाग 4 मध्ये।